ब्रेकनंतर बातमी मोठी आहे। आता 8 तासांपासून रुपाली चाकणकरांची ईडी चौकशी सुरू झाली आहे। खरात सोबतच्या आर्थिक व्यवहाराबाबत ही चौकशी आहे असं बोललं जात आहे। रुपाली चाकणकर आणि त्यांच्यासोबत त्यांच्या बहीण सुद्धा काल आलेल्या माहितीनुसार कामाख्या देवीच्या दर्शनाच्या वेळी खरात सोबत 3 दिवस होते आहे समोर आलं आणि त्यानंतर आता पुन्हा रुपाली चाकणकरांची चौकशी सुरू आहे। यावेळी ही चौकशी ईडी मार्फत केली जाते। कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार आर्थिक गैरव्यवहार यांच्यामध्ये चाकणकरांचा हात आहे का, त्यांचं सुद्धा नाव गौलं जात आहे का आणि या प्रकरणाची गेल्या 8 तासांपासून ही चौकशी सुरू आहे। आपण पाहतोय ईडीनं आता रुपाली चाकणकरांची चौकशी करायला सुरुवात केली आहे। आपल्यासोबत प्रणाली कापसे जोडल्या गेल्यात। प्रणाली, आपण पाहतोय की चाकणकरांची ईडीनं चौकशी सुरू केली आहे। 8 तास चौकशी सुरू झाली आहे। अगदी खरं, आज रुपाली चाकणकर यांना नोटीस बजावण्यात आलेली होती। सकाळी 10:30च्या सुमारास त्यांची ईडी ऑफिसमध्ये नोंद जे रजिस्टर असतं बाहेर त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि आता 8 तास होऊन गेलेले अजून तरी रुपाली चाकणकर बाहेर आलेल्या नाही। शिवाय त्यांची चौकशी पूर्ण झालेली आहे किंवा नाही याबाबत अधिकृत अशी कुठली माहिती मिळालेली नाही आहे। रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर हिला काही दिवसांपूर्वी ईडीनं चौकशीसाठी बोलवलं होतं। त्यावेळेला त्यांची 6 ते 7 तासाच्या जवळपास चौकशी झालेली होती। त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे। अशोक खरात, भोंदू अशोक खरात याचे जे काही आर्थिक गैरव्यवहार प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकर यांच्या नंबरवरनं काही SMS गेलेले होते, त्या आर्थिक संदर्भातले SMS आहेत म्हणून प्रतिभा चाकणकर यांची चौकशी करण्यात आलेली होती। आता त्याच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर जे आहे त्यांचा काही संबंध आहे का, त्यांच्या फोनवरनं असे काही मेसेजेस किंवा असे काही त्यांच्या नावे असे काही बनावट खाती तयार करण्यात आलेली होती का, याच्या संदर्भामध्ये आज त्यांची विचारपूस किंवा चौकशी केली जाणार आहे। आणि माहितीसाठी प्रणाली, आपण पाहतोय की 8 तास चौकशी सुरू झाली आहे। लवकरच त्याच्याबद्दलची माहिती समोर येईल।